गेल्या मागील 2 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरण करण्यात यावं या मागणीसाठी मी सातत्यानं आंदोलन करत आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या परिसरातलं सुशोभीकरण झालं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते भीमनगर चुंगी नाका असा पक्का रस्ता झाला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह डॉक्टर आंबेडकर नगर पूर्णा त्याचं खूप दुरावस्था झालेली आहे, त्याचं दुरुस्तीकरण झालं पाहिजे। व सिद्धार्थनगर ते बौद्धविहार असा एक शाळकरी मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि एकंदरीत सर्व नागरिकांसाठी एक उड्डाणपूल झाला पाहिजे। ही खूप मोठी समस्या आहे। मुलं खूप रिस्क घेतात पटरीमधून जाण्याची आणि तिथून म्हणजे त्यांच्या जीवितस धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळं माझी मागणी प्रामुख्याने असेल की हा उड्डाणपूल झालाच पाहिजे। तर अशा विविध मागण्या घेऊन मी आज अन्नत्याग उपोषण करत आहे आणि जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत मी हे उपोषण सोडणार नाही। ही कारवाई झालेली नाही, उलट मला उडवाउडीची उत्तरं देण्यात आली। एक मला पत्र दिलं, त्याच्यामध्ये थातुरमातुर उत्तरं दिले की बाबा हे तुमचा सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही प्रश्न ठेवू, पण त्यानं माझं काही समाधान झालेलं नाही। जोपर्यंत ह्याच्यावर प्रत्यक्ष कृती होत नाही, कुठलं काम ठोस होत नाही, तोपर्यंत माझं अन्नत्याग उपोषण चालूच राहील। अन्नत्याग उपोषणातून नगरपालिका प्रशासनाने ह्या मागण्या मान्य कराव्या अशी माझी इच्छा आहे। आणि जे स्पंदन बँकेचा विषय आहे तो पोलीस प्रशासनाने त्या कर्मचाऱ्यावर, संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, जेणेकरून गोरगरिबांचा कष्टाचा पैसा बुडला नाही पाहिजे।